तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या नवीन बंगल्याच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आलं। त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष जो आहे तो सांगितलेला आहे। साहेब, खूप शून्यातून सुरू केलेला तुम्ही प्रवास या दिवाळीच्या निमित्तानं खरं तर तुमच्या आयुष्यातलं हे सर्वोच्च शिखर मानावं लागेल, इथपर्यंत आलेलं आहे, काय सांगाल? एक वेगळा आनंद या दिवाळीमध्ये मला साजरा करायला मिळतोय। एक प्रवास जर माझा पाहिला तर इतका खडतर असलेला प्रवास, म्हणजे दिवाळीला पुरणपोळी खायला मिळेल की नाही मिळेल ह्या शंकेमध्ये आम्ही असायचो। तो एक काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक। हा एवढा मोठा प्रवासानंतर आज मी माझ्या घरामध्ये माझ्या बंगल्यामध्ये राहतो। पहिली दिवाळी माझी शिवसेना प्रमुख आले ते माझ्या 1985ला माझ्या आयुष्यात आले। जवळपास 15 वर्ष मला नगरसेवक बनायला लागले, मग 10 वर्ष नगरसेवक। त्या काळामध्ये असलेल्या आमच्यावरचे असलेल्या सगळ्या गुन्हे, पोलिसांकडून आम्हाला दडपशाही, मग आम्हाला अटक, या सर्व प्रकार झाल्यानंतर मग 10 वर्ष नगरसेवक, आता आज 20 वर्ष आमदार आहे। परंतु निश्चितच शिवसेना प्रमुखाचा आशीर्वाद मला आहेच आणि शिंदे साहेबांची आता साथ। या सगळ्या प्रवासात तुमची साथ साहेबांना राहिलेली आहे। पहिली दिवाळी लग्न झाल्यानंतरची आणि आजची दिवाळी, काय भावना आहेत? आज खरं तर निशब्द आहे, म्हणजे 90 साली आमचं लग्न झाल्यानंतरची मातीच्या घरातली दिवाळी किंवा त्या वर्षीचा पावसाळा आणि आता हे एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला आलोय, तर हे करताना म्हणजे मला शब्दही सुचत नाही। आणि आता साहेबांनी जसं सांगितलं आयुष्याचा खडतर प्रवासाचं, तर खरं वर्णन केलं, परत ते मी रिपीट नाही करणार। पण बाळासाहेबांचा आशीर्वाद, डॉक्टर बाबासाहेबांचा आशीर्वाद, त्यावर सासू सासऱ्यांचा आशीर्वाद। नक्की असं काय आठवलं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? नाही, साहेबांनी जो पुरणपोळीचा किस्सा सांगितला त्याने आणि सासऱ्यांची आठवण आली आहे त्यामुळं आणि ती आठवण म्हणून आजही आमच्या घरी म्हणजे जरी आपण 5 पक्वान्न केलं तरी मेथी भाजी आणि पोळीचंच नैवेद्य आम्ही दाखवतो। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।